दहिसर पूर्व स्थित शुक्ला कंपाउंड में आज सुबह बीएमसी ने भारी पुलिस बल के साथ तोड़क कार्रवाई की। पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने इसका विरोध करते हुए बीएमसी पर विश्वासघात का आरोप लगाया। उन्होंने अधिकारियों की अनुपस्थिति पर नाराजगी जताई और कार्रवाई के खिलाफ मोर्चा जारी रखने की चेतावनी दी। एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आर उत्तरच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केला आहे। वर्तमान मुख्य न्यायाधीश गवई साहेबांनी जे आदेश जे गाईडलाईन दिलेला आहे त्या गाईडलाईनचा अपमान होतोय। या गाईडलाईनचा एक एक ओळ मी पोलिसांना वाचून दाखवलं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वाचून दाखवलं, ज्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे का शेवटचा ऑर्डर कोर्टातून आल्यानंतर आता हे ठरलं का समजा कोर्टाने सांगितलं तोडून टाका म्हणून, कोर्टाने असा कोणताही आदेश जवळजवळ काढलेला नाही। आजही कोर्टात हिअरिंग चालू होतं। त्यानंतर 15 दिवसाचा त्यांना वेळ द्यायचा त्यांचा घरातलं सामान घेऊन शिफ्ट करायला, तेही नोटीस रजिस्टर ईडीनी पाठवायचं अशा प्रकारची व्यवस्था ह्याच्यात आहे। आणि एक नोटीस त्यांच्या दरवाज्यावर चिटकवायचा हेही याच्यामध्ये लिहिलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे कोणत्याच प्रकारचा फॉर्मॅलिटी पुरा न करता आज परत पोलिसांचा मदत घेऊन इथे तोडकाम करण्याचं काम केलं आहे, ज्याचा मी पूर्णपणे निषेध करतोय। हे लोकशाहीचा तर अपमान त्यांनी केलेलाच आहे, परंतु मुख्य न्यायाधीश गवई साहेबांनी दिलेल्या आदेशाचा पालन करत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानीजींनी सर्क्युलर काढला आहे। सर्क्युलर कधी काढला आहे? 24/4/2025 म्हणजे एकदम नवीन सर्क्युलर आहे। या सर्क्युलरचा आम्ही त्यांना सकाळपासून सांगतो, या सर्क्युलरमध्ये जे जे लिहिलं आहे त्याप्रमाणे तुम्ही काम करा। आम्हाला काय शेवटी कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही आहे आणि म्हणून ह्याचा अपमान केलेला आहे, म्हणून आम्ही याचा निषेध करतो। आम्ही आता दहिसर पोलीस स्टेशनला जाऊन ह्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे कृत्य केलं आहे त्याच्यावरती FIR घेण्यासाठी बंधन आम्ही त्यांच्यावरती घालणार आहोत। त्याच्यावरती FIR घेतलं तर आम्ही घरी जाणार, नाही तर आम्हाला स्वतःला जर आम्ही पोलिसांना वारंवार सांगितलं मी जर काही चुकीचं बोलत असलो तर तुम्ही माझ्यावरती कारवाई करा, हे स्पष्टपणे सांगितलं जरा मी। तर ह्या लोकशाहीची थट्टा मी अजिबात होऊन देणार नाही, अजिबात होऊन देणार नाही। कारण एकीकडे शासकीय जमिनीवरती ज्यानं घर बांधलं त्यांना 2011पर्यंतच्या लोकांना सरकारने प्रोटेक्शन दिलं आहे। देशाचे पंतप्रधान सर्वांना हक्का पक्का घर देण्याची भाषणं करतात, घोषणा करतात आणि बांधून देतात। कोट्यावधी लोकांना देशामध्ये घर बांधून दिलं आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी असताना त्यांनी कायदा बनवला 2018 साली आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे सर्वांना हक्काचा पक्का घर बांधून द्यायचं। हे नवीन लोकांना बांधून द्यायचं दूरच, पण ज्यांचं जुनं आहे ते तोडण्याचं काम चुकीच्या पद्धतीने करतायत। कोर्टाचा ऑर्डरप्रमाणे तोडलं तर आम्हाला काहीच वांधं नाही, आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जाऊ। गवई साहेबांनी जे सर्क्युलर काढलं त्याच्यामध्ये सर्व प्रकारची व्यवस्था आहे, त्याला अपील करण्याची व्यवस्था 15 दिवसाचा वेळ द्या तेही सांगितलेलं आहे आणि ज्यावेळी सर्व त्याचा अपील करून संपलं तर मग तोडायचं हेही सांगितलं आहे। गवई साहेबांनी आणखीन एक चांगला केलं याच्यामध्ये, रस्ता रुंदी करत असताना, महानगरपालिकेचं काम करत असताना, पब्लिक इंटरेस्टमध्ये कुठला एखादा काम करत असताना महानगरपालिका तोडू शकते हे ह्याच्यामध्ये इथे कोणताही प्रकारचा प्रकल्प नाही आहे। फक्त अशोक जैन नावाचा बिल्डर त्याचा हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेचे बेजबाबदार अधिकारी मदत करतायत, ह्याचा आम्ही निषेध करतोय आणि ही लढा आम्ही शेवटपर्यंत लढणार, सोडणार नाही। जोपर्यंत या चुकीच्या पद्धतीने काम केलेल्या अधिकाऱ्यांना बरतरफ होत नाही, त्यांना त्यांच्यावरती कारवाई होत नाही, तोपर्यंत ही शुक्ला कंपाऊंडची लढाई सुरू राहणार आहे। आपण या विषयावरती महानगरपालिकेवरील लढत मोर्चा सुद्धा देखील सहाय्यक आयुक्तांशी बोलणं सुद्धा झालं होतं आपलं, अस्लम घोषित करणं असं या विषयावरती आपलं बोलणं झालं होतं। मात्र अचानकपणे महानगरपालिकेचे कर्मचारी ते तोडक कारवाई करण्याचे संघ बिल्डर आणि महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्या संगनमताने होत आहे, संगनमताने होतोय। शासकीय मशिनरीचा दुरुपयोग होतोय, पोलीस प्रोटेक्शन चुकीच्या पद्धतीने घेऊन हे सर्व कारवाई होते आणि मी तुम्हाला आज ऑन रेकॉर्ड सांगतो न्यायालयाच्या माध्यमातून ह्यांच्यावरती येणाऱ्यावरती काळामध्ये कारवाई होणार आहे। न्यायालयाच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्ष गोपाल शेट्टी नाही, न्यायालयाच्या माध्यमातून, कारण चुकीच्या पद्धतीने ही कारवाई करतात आणि म्हणून ही लढा आता खूप मोठी होणार आहे येणाऱ्या काळामध्ये। त्याच्यानंतर आपण याला पण जर बुलडोझर आहे ते आठवले नाहीत आणि जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहे त्यांच्यावरती FIR दाखल केला नाही तर आपण पुढचा पाऊल आपलं काय असणार? पुढचा जोपर्यंत किंवा त्यांच्यावरती FIR करा, नाही तर पोलिसांनी मी त्यांच्यावरती FIR करत नाही म्हणजे मी चुकीचा करतोय, माझ्यावरती FIR करावं। माझ्यावरती FIR केलं का मला पकडून पोलीस बंद करतील, विषय संपला।